नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे नंदिनी आणि काव्या यांचा गृहप्रवेश होत आहे आणि दारात माप ठेवलेला आहे. आणि नंदिनी आणि जीवाने अतिशय छान असा उखाणा घेत त्यांचा गृहप्रवेश होणार आहे. आणि इकडे काव्या आणि पार्थ देखील दारात उभे आहे आणि त्यांचाही काव्या आणि पार्थनेही उखाणा घेऊन गृहप्रवेश केलेला आहे. आता नंदिनीने माप ओलांडलेलं आहे आणि काव्यानेही माप ओलांडून घरात एंट्री केलेली आहे. सगळेजण त्यांचं कौतुक करत आहे. आता मात्र येथे गृहप्रवेश करत असताना जीवाने नंदिनीचा हात पकडला, तर काव्याने पारचा हात पकडत दोघीही नंदिनी आणि काव्या एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि एकमेकींचा हात धरून गृहप्रवेश करतात. नंदिनी इथं काव्यावर प्रेम करत आणि दोघेही नंदिनी आणि जीवा पार्थ आणि काव्याच्या पाया पडतात आणि गळ्यामध्ये पडतात. इकडे मंजू म्हणते की खरंच आपण सगळं झालं, गृहप्रवेश झाला, पण वसू आत्या आणि रम्या काही दिसत नाही. कुठे गेल्या त्या? गृहप्रवेशच्या वेळेस सुद्धा नव्हत्या. आणि मग सगळेजण विचारात पडतात की वसुंधरा आणि रम्या कुठे गेल्या? तेव्हा पार्थ म्हणतो की त्या कुठे गेल्या आहे? तेव्हा इकडे विक्रम म्हणतो की अरे खरंच ना, असतील इथेच कुठेतरी. तेव्हा मालिनी म्हणते हो ना, खरंच दिसते नाही. आपण या सगळ्या घाईगडबडीमध्ये त्यांचा विचारच केला नाही त्या कुठे आहे. तेव्हा आता नंदिनी जीवा देखील म्हणतात की त्या दिसल्या नाही, असतील इथे. खरंच कुठे गेल्या त्या? आणि इकडे हे सगळं डेकोरेशन घरामध्ये बघितलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले. हे कुणी केलं? तर मानिनी म्हणते आम्ही तर आमच्या या धावपळीतच होतो, हे सगळं कुणी केलं? तेव्हा वसुंधरा आणि रम्या येतात आणि म्हणतात की हे सगळं सरप्राईज आहे, हे आम्ही केलं. पण सगळेजण त्यांना विचारतात की हे तुम्ही केव्हा केलं? मानिनी तर चकितच होते. मानिनी म्हणते वसू आत्या, आम्ही तर सगळे इथेच होतो, तुम्ही हे ताई केव्हा केलं हे सगळं? आम्हाला का दिसलं नाही? रम्या म्हणते अगं आम्ही खरंच काव्या आणि पार्थ जीवानंदीची वरातसुद्धा मिस केली. आम्ही लगेच निघलो आणि घराच्या चाव्या आमच्याकडे पण आहे ना, तर आम्ही चाव्या घेतल्या, गुपचूप घरात आलो आणि मग हे सगळं डेकोरेशन केलं. तुम्ही खूप धमाल केली, वरात खूप छान झाली. तेव्हा आता वसुंधरा म्हणते की पार्थ आणि काव्या यांच्या जीवानंदिनीच्या लग्नासाठी आम्हीही काहीतरी करायला हवं, त्यासाठी आम्ही पुढे आलो आणि हे सगळं डेकोरेशन केलं. तेव्हा पार्थला मात्र काहीच कळत नाही की रम्या हे सगळं करू शकते. रम्या म्हणते आता मात्र बस करा, आता माझं कौतुक पुरे करा, आता यामध्ये खूप सारे खेळ खेळायचे आहे. आणि मग रम्याने जे डेकोरेशन केलेलं असतं ते सगळेजण रम्याचं कौतुक करत असतात. रम्या तू खरंच खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. काव्या म्हणते रम्या खरंच तुला मानलं पाहिजे, आता मात्र खेळ खेळायला मजा येणार आहे आणि आगळा वेगळा खेळ येथे होणार आहे, कारण की तू सगळं मॅनेज केलेलं आहे. आणि सगळेजण म्हणतात की आता चला खेळ खेळूया. काय खेळ असणार आहे? आता इथे काव्या बोलते की चला मलाही बघायचे आहे आता कसे खेळ खेळायचे आहे. आता मात्र जीवा इकडे म्हणत असतो की मी खरंच हे सगळे खेळ स्वप्नातच इमॅजिन करून सगळे खेळून झाले आहे. मग काव्या म्हणते आता मात्र नंदिनी ताई, तू हे खेळ खेळूच नको, कारण की आता जीवाने हे सगळे खेळ खेळलेच आहे, मग आता तुम्ही हे खेळ खेळूच नका. तर जीवा म्हणतो अरे असं नाही, आता मला नंदिनीसोबत हे सगळे खेळ खेळायचे आहे. आणि मग नंदिनी म्हणते हो का, चला मग. आणि मग नंदिनी इथे वसू आत्याला म्हणत असते की तुम्ही आमची सगळी एवढी आमच्या मनाची विचार केला, आमच्याबद्दल विचार केला, खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा रम्या म्हणते की आता बस करा, आता असे अजीब खेळ मी खेळवणार आहे ना, तर तुम्ही बघतच राहा. नवरा नवरीचे खेळ कसे असतात, चला आता आपण ते खेळ खेळूया. तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की ह्याच्यात काही तू वेगळं तर नाही केलेलं ना? तर रम्या बोलते काही नाही रे, चला आता आपण तुम्हाला मी दाखवते. तेव्हा आता विक्रम म्हणतो अरे असं झकास खेळ आहे ना, तर आता मात्र आमच्या लग्नातले खेळ मला आठवले. आणि मग इथे मानिनी म्हणते तुम्ही तेव्हाही जिंकला नव्हतात. मग आता रम्या आणि पार्थ काव्य आता खेळ खेळायला बसले. इकडे जीवानंदिनी हे खेळ खेळायला बसलेले आहे. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते मला सगळं काही आठवतं, मानिनी आणि विक्रमचे लग्नातले खेळ. आता रम्या म्हणते की हे बघा, हे आहे हार्ट आणि हा हार्ट आता नंदिनी आणि काव्याने हातात धरायचा आहे. आणि जीवा आणि पार्थने त्यांच्या हातातून हा हार्ट सोडवायचा आहे. आता नंदिनीने तो हार्ट मुठीत धरलेला आहे. आता जीवा नंदिनीला आधी खेळ खेळायला लावलेला आहे. आता मात्र पार्थ म्हणतो की अरे जीवा आवर पटकन, देशमुखांच्या इज्जतीचा सवाल आहे, तू आता हा पटकन हार्ट सोडून दाखव. जीवा म्हणतो अरे याचं काहीतरी मी इतक्यात सोडून दाखवेल. पार्थ म्हणतो हे काय झालं? आणि मग नंदिनीच्या मुठीमध्ये जो हार्ट असतो
आता तर सगळेजण म्हणतात हा खेळ काय आहे नेमकी? रम्याने काय केलं काहीच कळेना. इकडे योगी म्हणतो हे काय केलं आहे हे काहीच कळत नाहीये. आता मानिनी म्हणते हो, आता मात्र यांची मजा येणार आहे. आता इकडे इकडे काका देखील म्हणतात, अरे जीवा बघ आता, तुला आता बघ हार शोधायचा आहे." आता मुठ्ठी नंदिनीने उघडी केलेली आहे, तरी सुद्धा जीवाला तो हार काही एका बोटाने काढता येत नाही. जीवा खाली पडतो, घामाघूम होतो, तरीही जमत नाही. आता मात्र इकडे काव्या आणि पार्थ त्यांना चिडवत असतात. म्हणतात की आता मात्र जीवा हे काय चाललं आहे तुझं? आवर लवकर, नको टाइमपास करू. तर इकडे विक्रम म्हणतो, अरे काय कच्चा आहे हा, याला त्या मुठीतून सुद्धा सोडता येईना. तेव्हा मानिनी म्हणते, आता मात्र विसरू नका आपले लग्नातले किस्से. आ, मा माझ्या खेळामध्ये आपण जेव्हा खेळ खेळत होतो तेव्हा तुम्ही हरलाच होता, तुम्हालाही नाही जिंकता आलं. तेव्हा आता आठवतंय ना वसवात्या तुम्हाला? वसवात्या म्हणते की हो, मलाही विक्रम मानिनीच्या लग्नातला एक एक क्षण आठवत आहे. विक्रमची कशी फजिती झाली होती आणि विक्रमला मात्र काही करता आलं नाही. आता मात्र इकडे जीवा हार शोधत असतो आणि मग पुढील भागामध्ये जीवाने नक्कीच नंदिनीचं लक्ष वेधत तो हार घेतलेला असतो आणि मग नंतर दुसरा खेळ चाललेला होतो, पण रम्याने मात्र तिचं कटकारस्थान रचलेलं असतं. खाली असं काय टाकलेलं असतं, काव्याच्या चालता चालता पायामध्ये ते सगळं टोचत असतं. पण काव्याचा पाय लचकतो, पण नंदिनी मात्र काव्याला हात देऊन पुढे घेते, कारण की नंदिनी तिची सोबत कायम राहते सावली बनून. आता मात्र पुढील भागामध्ये रम्याने असं काय केलेलं आहे हे खेळामध्ये बघायला विसरू नका. चॅनल लाईक करा.